नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार। आणि आता आपण बघूया एक नवीन रेसिपी, बदामचा हलवा। बदामचा हलवा करण्यासाठी आता आपल्याला पहिले एका भांड्यामध्ये आपल्याला वाटीभर बदाम घ्यायचे आहेत आणि ते कोमट पाण्यामध्ये 4 तास भिजत घालायचे आहेत। आणि जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्री पण ते भिजू घालू शकता, किंवा घाई असेल तर सकाळी 2 तास कोमट पाण्यात घातले तरी चालेल, किंवा 4 तास घातले तरी चालेल। आता आपण ही साल काढून घेतली आहे बघा, भिजून झाले आणि ही साल पण काढून आपली झालेली आहे। सगळी एक एक करून अशी साल काढायची आहे पूर्ण, आणि ते झालेले आहेत आपले बघा वाटीत। एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यात आपण हे सगळे बदाम टाकूया। त्याच्यानंतर आपण त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर आता मिक्सरमध्ये आपण बारीक पेस्ट केलेली आहे बघा, काढून घेतली मी वाटीमध्ये। आता एक पॅन घ्यायचं आहे, त्या पॅनमध्ये कुठलं पण तुम्ही तूप घालू शकता, मी गोविंद घी घातलं आहे। आणि ते गरम होईपर्यंत त्याला वितळू द्या, मोठा गॅस करून थोडंसं वितळू द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण त्यात पेस्ट घालूया, गरम होऊ देऊ पहिले। आता थोडं चमच्याने आपण त्याला ढवळून घेऊ, म्हणजे ते वितळेल। नीट वितळलं की मग आपण त्याच्यामध्ये पेस्ट घालूया। पेस्ट घातल्यानंतर आता आपण पेस्ट घालून घेऊ। पेस्ट घातल्यानंतर आपण त्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतूया। आता पहिले पेस्ट घालून घेऊ आपण, आणि आता परततोय आपण। आता हे 4-5 मिनटं आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे, त्याला खाली लागू न देता। पॅनला लागू नाही द्यायचं आहे आणि खाली छान ढवळत राहायचं आहे। आता बघा हा ब्राऊन झाला आहे कलर याचा। ब्राऊन कलर झाल्यानंतर आपण याच्यात आता 1 वाटी दूध घालायचे आहे। 1 वाटी बदामची पेस्ट होती आपली, त्या प्रमाणात 1 वाटी दूध घातलं आहे आपण, आणि त्याच प्रमाणात आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। आता आपण पहिले याला ढवळून घेऊया, जसं आपण रव्याचा शिरा बनवतो तसं दूध घालून याला आपण आता ढवळतोय। ते थोडं सुकेपर्यंत, थोडं सुकलं म्हणजे दूध टाकून थोडं घट्ट झालं की आता त्याच्यानंतर आपण त्यात 1 चम्मच विलायची पावडर घातली आहे। आणि त्याच्यानंतर थोडं ढवळून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला कलर येण्यासाठी, हलव्याला कलर येण्यासाठी आपण थोडा फूड कलर घालतोय। फूड कलर चिमूटभर घालून घ्यायचा आहे, तो ऑप्शनल आहे। तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता। नंतर आता आपण हा चांगला ढवळून घेऊया। ढवळून घेतला आहे बघा, आता याला छान कलर येतो आहे। आणि अजून थोडा मंद आचेवर याला आपण होऊ द्यायचा आहे थोडा वेळ। थोडं घट्टसर झालं की मग आपल्याला त्याच्यात साखर घालायची आहे। तर आपण आता हे ढवळत राहूया थोडा वेळ। असे बबल्स वगैरे येतात, त्याला छान बबल्स येऊन ते थोडं आटतं। आता बघा झालं आहे आपलं, आटलं आहे थोडं। त्याच्यात आपण आता साखर घातली आहे, वाटीभर साखर घालायची आहे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे। आणि मग आपल्याला ते ढवळत राहायचं आहे। तर त्याला अजून 4 ते 5 मिनटं आपल्याला सारखं मंद आचेवर ते ढवळत राहायचं आहे। ते ढवळल्यानंतर जसं छोटं एकदम कोरडं कोरडं होत गेलं तोपर्यंत ते ढवळायचं आहे, नाहीतर ते खाली बुडाला लागू शकतं। आणि जोपर्यंत त्याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतत राहायचं आहे। तर आता आपलं परतवणं झालेलं आहे बघा, आपला हलवा तयार आहे। आणि आता हा आपण वाटीमध्ये काढून घेतला आहे। तर काढल्यानंतर हा असा दिसतो, त्याच्यावर बदामचे काप करून आपल्याला घालायचे आहे बघा, मी घातलेत। आणि असा दिसतो तो लास्टला। आणि असा झाला आहे आपला बदामचा हलवा। खाऊन बघितल्यावर खूप छान वाटेल, तुम्ही पण करून बघा। तोपर्यंत बाय।